हॅलो डिअर स्टुडंट्स, तुमचं सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 ह्याच्यातली ब्रिज कोर्समधली जी ॲक्टिव्हिटी शीट 1 आहे ती आपण आज डिस्कस करणार आहोत. तुमचा जास्त वेळ नक्कीच घेणार नाही आहे, डोंट वरी अबाउट दॅट. परंतु 9वीमध्ये आपण ज्या कन्सेप्ट शिकलो आहे आणि ज्या 10वीला तुम्हाला उपयोगी आहेत त्याची एक क्विक रिव्हिजन आपण ह्याच्यामध्ये घेऊयात. ह्याच्यामधला जो फर्स्ट पार्ट आहे दॅट इज साऊंड वेव्ज. साऊंड जो आहे ही एक प्रकारची एनर्जी आहे की ज्याच्यामुळे आपल्याला ऐकू येतं, अशी आपण साऊंडची डेफिनिशन जी आहे ते सांगू शकतो. ह्या वेव्ज एका ठिकाणाहून दुसरीकडे ट्रान्समिट होण्यासाठी कोणत्या ना कोणत्या तरी मीडियमची आवश्यकता असते. हे मीडियम मे बी सॉलिड असेल, लिक्विड असेल किंवा गॅशियस असेल. हे साऊंड जेव्हा मीडियममधून ट्रॅव्हल करतात तर इट ट्रॅव्हल इन द फॉर्म ऑफ कॉम्प्रेशन ऑर रेरिफॅक्शन. कॉम्प्रेशन म्हणजे ज्यांचे हाय डेन्सिटी असणारा प्रेशर आणि रेरिफॅक्शन म्हणजे लोअर डेन्सिटी असणारा प्रेशर, जसं की तुम्हाला इथं दिसतंय. आता हे साऊंड जे ट्रॅव्हल करतात ते साऊंडचे पार्टिकल्स त्या पर्टिक्युलर मीडियममध्ये ऑसिलेट होतात अबाउट देअर मीन किंवा जी पोझिशन आहे. म्हणजेच इथं एखादा सपोज मुलगा उभा आहे, इथं दुसरा आहे, असे ओळीनं तुम्ही ज्या प्रार्थनेला जसे उभे असता, समजा ह्या मागच्या मुलाला धक्का दिला तर त्याचा धक्का ह्या पुढच्या मुलाला लागतो, तो स्वतः डिस्टर्ब होतो आणि त्याचा धक्का परत पुढच्या मुलाला लागतो. त्यावेळेस हा जो आहे तो त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येऊन थांबलेला असतो. सो अशाच प्रकारची साधारण मूव्हमेंट ही ह्या साऊंडच्या पार्टिकल्सची होते. हे जे साऊंड वेव्ज असतात ह्यांना लॉन्जिट्युडिनल वेव्ज असं म्हणतात. लॉन्जिट्युडिनल वेव्ज म्हणजे जसे आपण हे स्प्रिंग सारखे बघतो ना, ह्या प्रकारची मूव्हमेंट होते. आणि इथं जे दिसतंय हा जो प्रकार आहे तो ट्रान्सव्हर्स वेव्हचा आहे. ठीक आहे. ज्या प्रकारच्या वेव्समध्ये पार्टिकल्स त्यांच्या ओरिजिनल पोझिशनपासून मूव्ह न होता आहे तिथे फक्त व्हायब्रेट होतात, तो वेव्ह हा लॉन्जिट्युडिनल वेव्स. आणि इथं ही जी दिसते आहे इट इज अ ट्रान्सव्हर्स वेव्ह, जशी समुद्राच्या लाटांच्या मध्ये दिसून येते. नंतरची कन्सेप्ट आहे व्हेलॉसिटी ऑफ साऊंड. हा फॉर्म्युला ह्याच्यातला लक्षात ठेवा, महत्त्वाचा आहे, ह्या वर्षी आपल्याला लागणार आहे. व्हेलॉसिटी ऑफ साऊंड आपण वेवलेंथ इंटू फ्रिक्वेन्सी ह्या फॉर्म्युलानं कॅल्क्युलेट केली. साऊंडचे 3 प्रकार, ऑडिबल, इन्फ्रा आणि अल्ट्रासाऊंड. जो आपल्याला ऐकू येतो ती रेंज असते 20 हर्ट्ज टू 20,000 हर्ट्जची, किंवा त्यालाच 20 किलो हर्ट्ज असं पण म्हणतात. तर हा साऊंड आहे ऑडिबल साऊंड. त्याची फ्रिक्वेन्सी रेंज येते 20 हर्ट्ज टू 20,000 हर्ट्ज. त्याच्यानंतर जो 20 हर्ट्जपेक्षा ज्याची फ्रिक्वेन्सी कमी आहे तो इन्फ्रा साऊंड, आणि ज्याची फ्रिक्वेन्सी 20,000 हर्ट्जपेक्षा जास्त आहे त्यालाच अल्ट्रासाऊंड असं म्हणतात. हे 3 मेन प्रकार लक्षात ठेवायचे आहेत तुम्हाला. त्यानंतरचा आहे तो पार्ट तो रिफ्लेक्शन ऑफ साऊंड. जसा लाईट रेचं रिफ्लेक्शन होतं, आपण लाईट रेचं रिफ्लेक्शन जसं शिकलोय तशाच पद्धतीनं साऊंडचं देखील रिफ्लेक्शन होतं जेव्हा तो कोणत्या तरी सरफेसवरती, कोणत्या तरी हार्ड सरफेसवरती येऊन स्ट्राईक होतो. तर त्याच्याशी रिलेटेड ह्या कन्सेप्ट इको म्हणजे काय, तर ओरिजिनल साऊंडचं रिपिटिशन झाल्यामुळं जो आपल्याला कन्फ्युजन करणारा साऊंड येतो तर दॅट इज रिव्हर्बरेशन ॲक्च्युली. आणि इको हा क्लिअर असतो बट इट इज ऑल्सो ड्यू टू रिफ्लेक्शन ऑफ साऊंड. आणि रिव्हर्बरेशन हा पण एक रिफ्लेक्शन ऑफ साऊंडचाच फिनॉमिनन आहे. इथं फक्त रिव्हर्बरेशनमुळं काय होतं की सिंगल साऊंड जो आहे तो खूपदा मल्टिपल टाइम्स त्याचं रिफ्लेक्शन होतं आणि आपल्याला गोंधळात टाकणारा आवाज येतो. इकोमध्ये आपल्याला बरेचदा क्लिअर आवाज ऐकू येतो. हा दोघांच्या मधला डिफरन्स आपल्याला सांगता येईल. हा जो आहे एक्सपेरिमेंट आहे ॲक्च्युली. इथे तुम्हाला एका वॉलच्या जवळ हे गोल कार्डबोर्ड ठेवायचे आहेत. इथं तुम्ही घड्याळ ठेवलंय आणि ह्या घड्याळची टिकटिक क्लिअरली ऐकू येईल असं इथं तुमचा कान असणार आहे. आणि मग जेव्हा तो क्लिअर ऐकू येईल आवाज घड्याळाचा तेव्हा ते रिमूव्ह करायचं आहे आणि हे जे 2 अँगल्स आहेत ते मोजायचे आहेत. ते मोजल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की दोन्ही अँगल्स जे आहेत ह्या सरफेस बरोबर केलेले जे आहेत ते इक्वल आहेत. म्हणजेच अँगल ऑफ इन्सिडन्स, अँगल ऑफ रिफ्लेक्शन असं जसं आपण लाईटच्या बाबतीत शिकलो होतो तसाच प्रकारचे हे साऊंडचे देखील रिफ्लेक्शन आपल्याला एक्सप्लेन करता येईल विथ द हेल्प ऑफ दिस एक्सपेरिमेंट. नंतर आहे सोनार टेक्नॉलॉजी. सोनार टेक्नॉलॉजीवरती असं काही खूप महत्त्वाचे प्रश्न विचारले जात नाहीत. इथं जसं तुम्हाला दिसतंय ही सोनार टेक्नॉलॉजी साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग हा त्याचा लॉंग फॉर्म आहे. ह्याच्यामध्ये ॲट द बॉटम ऑफ द शिप एक ट्रान्समीटर असतो जे अल्ट्रासोनिक वेव्स ट्रान्समिट करतात. ते एका ठराविक स्पीडनं ह्या समुद्राच्या तळाशी जातात. तिथं कुठल्या तरी हार्ड सरफेसवरती जेव्हा ते जाऊन स्ट्राईक होतात त्या परत रिफ्लेक्ट होतील आणि त्या रिफ्लेक्टेड वेव्ज रिसीव्ह करणारा रिसिव्हर देखील हा बॉटमला प्रेझेंट असतो. आता आपल्याला ह्या साऊंडची व्हेलॉसिटी माहीत आहे, रिफ्लेक्ट झालेला टाईम, ह्या 2 गोष्टी कळल्यानंतर आपल्याला तो जो साऊंड वेव्ह आहे त्याची किती डिस्टन्स त्यानं ट्रॅव्हल केलं हे आपल्याला
फॉर्म्युलाचा यूज करून काढता येतं, डिस्टन्स, व्हेलॉसिटी आणि टाईम ह्या तिघांचा उपयोग करून. आणि ह्याच्या थ्रू आपण मग युजेस काय काय इथं सांगू शकतो की डिटरमाइन द डेप्थ ऑफ द सी, त्यानंतर अंडर वॉटर हिल्स, व्हॅलीज, सबमराईन्स, आईसबर्ग, संकन शिप्स ह्यांचे सगळ्यांचे डायरेक्शन्स किंवा किती अंतरावरती असतील, समुद्राची खोली काय आहे, हे सगळं आपण ह्या सोनार टेक्नॉलॉजीच्या यूजने डिसाईड करू शकतो, शोधून काढू शकतो. ह्युमन इयरचा पण असा काही खूपसा भाग तुम्हाला ह्यावर्षी नाही आहे. ह्युमन इयरचे जे मेन पार्ट्स येतात, एक आउटर इयर, मिडल इयर आणि इनर इयर. आउटर इयरच्या पार्ट म्हणजे हा जो कोनिकल शेप आहे ना, तर हा कशासाठी आहे तर टू रिसीव्ह द साऊंड वेव्ज. आल्यानंतर हा सगळा आउटर इयरचा पार्ट झाला. हा जो आहे तो मिडल इयर आणि हा जो आतला आहे तो इनर इयर. इनर इयरमध्ये जे मेन पार्ट्स आहेत हे जे दिसत आहेत ना तुम्हाला, हे चेन ऑफ 3 बोन्स, हे कॉक्लिया वगैरे, त्यानंतर तिथं मेन जी प्रोसेसिंग आहे त्या साऊंड वेव्ज रिसीव्ह केल्यानंतर तिथून पुढे त्या ऑडिटरी नर्वच्या थ्रू तुमच्या ब्रेनकडे जातात आणि ब्रेन त्या तुमच्या माहितीचं सगळं इंटरप्रिटेशन करतो आणि मग तुम्हाला त्या साऊंडचं बद्दल म्हणजे हा साऊंड कुठला आहे, कुठून आला, कुणाचा आहे, ही सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला मिळते. त्यानंतर आता प्रॅक्टिसचे क्वेश्चन्स जे तुम्हाला मेन महत्त्वाचे आहेत. साऊंड वेव्ज आणि वेव्ज रायझिंग इन वॉटर ह्या दोघांच्या मधला डिफरन्स काय आहे, तर जसं तुम्हाला मी आत्ता सांगितलं, साऊंड वेव्ज ज्या आहेत त्या लॉन्जिट्युडिनल वेव्ज आहेत आणि ज्या वेव्ज रायझिंग इन वॉटर आहेत त्या ट्रान्सव्हर्स वेव्ज आहेत. हा देखील पॉईंट इथे आपण मेन्शन करू शकतो. त्याच्यानंतर हे इथं त्याच्यातला डिफरन्स जे तुम्ही लिहिणं एक्सपेक्टेड आहे हे इथं सांगितलेले आहेत. त्यानंतर गिव्ह एनी 2 एक्झाम्पल्स ऑफ साऊंड रिफ्लेक्शन. हे तुम्हाला जसं सांगितलं सोनार टेक्नॉलॉजी आहे, आपण जे अल्ट्रासाऊंड्स घेतो, स्टेथोस्कोप असतो डॉक्टर्सचा, तो देखील ह्या साऊंडच्या रिफ्लेक्शनवरती बेस्ड आहे. त्यानंतर सिनेमा हॉल जो आहे, सिनेमा हॉलमध्ये जे आपण बघतो की वेगवेगळे साऊंडचे रिफ्लेक्शन होऊ नयेत ह्यासाठीचे जे मटेरियल्स बसवलेले असतात, तर ते काय काय असतात, कर्टन्स असतात, ड्रेपरीज असतात, कॉम्प्रेस्ड फायर बोर्ड्स असतात. तर ह्या सगळ्यांच्या थ्रू तुमच्या सिनेमा हॉलमध्ये रिलीज होणारा आवाज, त्याचा जो रिव्हर्बरेशन आहे ते कमीत कमी कसं करता येईल हे बघितलं जातं. त्याच्यानंतर युजेस ऑफ अल्ट्रासाऊंड हे तुम्हाला गेल्या वर्षी पण होतं की इकोकार्डिओग्राफी, इंटरनल जे पार्ट्स आहेत मशीन्सचे ते डिटेक्ट करणे, मेटल ऑब्जेक्ट्समध्ये काही फ्लॉज असतील ते डिटेक्ट करणे, हे असे खूप सारे युजेस तुम्हाला सांगता येतील साऊंडचे. किंवा सोनार टेक्नॉलॉजी पण एक झाली. सोनोग्राफी टेक्निकची इन्फॉर्मेशन तुम्हाला कलेक्ट करायला सांगितलेली आहे. हा आय थिंक तुमचा लास्ट क्वेश्चन आहे. सो सोनोग्राफीच्या टेक्निकच्या थ्रू आपण तो जो डेव्हलपिंग बेबी आहे मदरच्या वूममधला, त्याचं एज, त्याचं नंबर ऑफ फीटर्स, त्याच्यामध्ये काही डिफेक्ट्स असतील का हे चेक करू शकतो. ऑल्सो तुमचे इंटरनल ऑर्गन्स जे आहेत त्याचे काही जर बिघाड झालेला असेल, बघा आपल्याला पोट दुखतंय किंवा काही होतंय तर डॉक्टर आपल्याला सोनोग्राफी करायला सांगतात. सो विथ द हेल्प ऑफ सोनोग्राफी वी कॅन अंडरस्टँड की आपल्या बॉडीच्या आतमध्ये काही डिफॉर्मिटीज, ॲबनॉर्मलिटीज आहेत का. सो हा झाला तुमचा पेपर पूर्ण. ह्याची PDF मी आपल्या वेबसाईटवरती तुम्हाला अवेलेबल करून देत आहे. ती PDF बघून तुमची आन्सर जे आहे ते तुम्ही कॉपी डाऊन करू शकता. ठीक आहे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी शीट लगेचच अपलोड करणार आहे सो दॅट तुम्हाला ह्याच्यामुळे मॅक्सिमम बेनिफिट घेता येईल. इथेच थांबते. थँक्यू सो मच.